रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण राशीचे भविष्य यावर विचार करीत आहोत. आज सिंह राशीचे भविष्य भाग नंबर 5. तुम्ही म्हणाल की हे राशी भविष्य तुम्ही कीर्तनकार असताना, एक अभ्यासू हे असताना हे भविष्य सांगणारे खूप लोक आहेत ना, याच्यावर तुमचा अभ्यास नसताना कसं काय तुम्ही भविष्य सांगत सुटला आहे, असं कोणाला वाटण्याची शक्यता आहे. पण सज्जनो, हे लक्षात घ्या की भविष्य खरे की खोटे असं वाटण्याची शक्यता असते माणसाला. बरेच लोक म्हणतात ते खोटं आहे, बरेच लोक म्हणतात खरं आहे. जास्तीत जास्त लोक भविष्य खरं आहे असं म्हणून पाहतात. नेमकं काय आहे, तर मी वेदांताचा अभ्यास करणारा माणूस आहे, तेव्हा यावर बोलण्याचा मला अधिकार आहे, कारण त्या विषयाचा मी सखोल अभ्यास केलेला आहे. श्रीकृष्ण जकातदार पुण्याला भांडारकर रोडला त्यांची ती संस्था होती भविष्याची, आणि ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भविष्यकार होते. ते वर्ग घ्यायचे आणि मग मी त्यावेळेला लोणी काळ भरला होतो आणि काही पाठ तिकडे पाठवल्या जायचे. अभ्यास करून मग त्याची परीक्षा दिल्यात. त्याचे ज्योतिष आणि सामुद्रिक या 2 विषयाचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहेत. प्रमाणपत्र म्हणजे डिग्र्या आहेत. सांगायचा मुद्दा, अभ्यास करून मी बोलतो आहे. बरं, मग अभ्यास करून जर तुम्ही बोलताय तर मग हे वारकरी कीर्तनकार हे शिकले कशा करता? का तुम्हाला ज्योतिष सांगायचं होतं का? तर उत्तर आहे नाही. मग शिकले कशा करता? त्याचं उत्तर आहे षडांग आणि वैवेदा. हा वेदाचे 6 अंग आहेत. वेद कळला पाहिजे म्हणजे अंगांचा अभ्यास झाला पाहिजे. अंगोपांग, सांगोपांग अभ्यास करायचा असेल तर अंगेन सहितम म्हणजे उपांगेन सहितम सांगोपांगम, अंगाचा आणि उपांगाचा अभ्यास झाला पाहिजे. तेव्हा त्यासाठी हे जे ज्योतिष आहे हे वेदाचं एक अंग आहे. ज्योतिष चक्षुष उच्यते असं म्हटलं आहे. आणि त्याचंच दुसरं अंग आहे व्याकरण मुखम प्रोक्तम. व्याकरण हे मुखस्थानी आहे. इथे जेवलं की सगळे अंग परिपुष्ट होतात. आणि म्हणून माझं व्याकरण हा आवडता विषय आहे. कारण व्याकरण झालं म्हणूनच मला सर्वदर्शन संग्रह शिकता आला. अनेक मोठे मोठे संस्कृतचे ग्रंथ मला जे शिकता आले तर केवळ माझं बऱ्यापैकी व्याकरण होतं. म्हणून सांगायचा मुद्दा की व्याकरण काय, ज्योतिष काय, हे निरुक्त काय, हे सगळे वेदाचे अंग म्हणून ते शिकावं लागलं. तर मुद्द्यावर येऊया. भविष्य खरे की खोटे असा एक प्रवाह आहे, मत आहे. तर वेदांत असं सांगतो की एकमेव अद्वितीय ब्रह्म होतं, सच्चिद आनंद स्वरूप. हे 3 लक्षणं ब्रह्माचे आहेत. त्याला एकोहम बहुश्याम अशी इच्छा झाली, माया निर्माण झाली. पंचमहाभूत आणि त्रिगुण, अष्टधा प्रकृती म्हणजे 8% माया जगामध्ये आहे. आणि तिने ब्रह्माचा आधार घेतला आणि जगत निर्माण झालं. मग जास्त भांडवल कोणाचं आहे? 8% भांडवल आहे मायेचं आणि 3% भांडवल आहे ब्रह्माचं. मग जास्त भांडवल असणारा मनुष्य मोठा असतो. जास्त मतं असणं, जास्त भांडवल असणं, तर असं याचे शेअर जास्त तो त्या संस्थेमध्ये मोठा असतो. तसं या जगत संस्थेमध्ये मायेचं भांडवल जास्त आहे, ब्रह्माचं भांडवल फक्त 3, मायेचं भांडवल 8%. आणि म्हणून 8% मायेची जास्त जी भांडवलाची ही आहे जगतामध्ये उपस्थिती आहे. म्हणून भविष्य जास्त खरे असं समजलं जातं. वास्तविक माया हे खोटी, आणि म्हणून मायेचं जे जे काय आहे ना ते सर्व खोटं ठरतं. आणि ब्रह्म फक्त 3% ब्रह्म हे सत्य आहे. आणि ब्रह्माचं जे आहे ते सत्य त्रिकालाबाधित ब्रह्म आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा की माया आणि ब्रह्म म्हणजे वेदांत ज्याचा चांगला आहे त्याला हे सगळे भविष्य तंतोतंत सांगता येतात. पण भविष्य सांगणं याच्यासाठी भविष्य मी शिकलेलो नाही, किंवा आता भविष्य सांगतोय तुम्हाला आणि मला असं त्यासाठी शिकलो नाही. याच्या पाठीमागे संतांचं काय म्हणणं आहे, शास्त्राचं काय म्हणणं आहे, ते खरं किती आणि खोटं किती हा निवाडा मला करायचा आहे. तेव्हा कमी काय आणि जास्त काय, म्हणजे माया खोटी तर तिच्या 8% खोटं. कारण कसं असतं, आता हा आहे पंचमहाभूतांचा देह, याच्या आतमध्ये रजतम आणि सत्व आहे, म्हणजे अष्टधा प्रकृती आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी मी या जगतात नव्हतो आणि आता 100 वर्षानंतर
इथे राहणार नाही आहे, मध्येच 100 वर्ष असा 80-100 जे काय असतील ते मध्ये आहे, म्हणजे मध्ये भासतं आहे आणि नंतरही नाही, अगोदरही नाही. म्हणजे हे माया खोटी आहे, परिवर्तित होणारी आहे. मात्र ब्रह्म हे सत्य आहे. ते त्रिकालाबाधित, पूर्वी होतं, आत्ता आहे, पुढे राहणार. तर सांगायचा मुद्दा असा की माया ही खोटी आहे, असत्य आहे. किंबहुना शंकराचार्य तर असं म्हणतात की माया नाहीच आहे, जगत नाहीच आहे. त्यांचा अजातवाद आहे. अजातम न जातम अजातः, जगत झालंच नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो सिद्धांत आहे त्यांचा. नंतर मग प्रश्न उत्तरं सुरू झाली, अनेक शास्त्रकारांनी चर्चा केल्या. अहो हे भासतं, हे सगळं व्यवहार चालला आणि तुम्ही नाही काय म्हणता. आणि मग काहींनी प्रश्न असा विचारला की हे जर माया आणि जगत आहे तर मग हे किती खरं आणि किती खोटं. तेव्हा शंकराचार्याने एक सूत्र सांगितलेलं फार महत्त्वाचं आहे. सत्यानृत्य मिथिनीकृत्य प्रवर्तितो यम लोकव्यवहारः. खरं आणि खोट्याचा मिलाप म्हणून हे जगत आहे. जगात सत्य 100% नाही, जगात असत्य 100% नाही, खरं आणि खोटं याचा मिलाप आहे. कोणताही व्यापारी म्हणतो ना की मी तुम्हाला स्वस्त देतो आहे, आणलेल्या भावात देतो आहे, जर आणलेल्या भावात हा देतो तर मग हा कसा काय जगतो. याला जर 10 रुपये उरलेच नाहीत तर ते सगळं खोटं आहे. घेणाराही म्हणतो अरे आपल्याला 10 रुपये कमी दिले बरं का, तोही खुश, आणि याला वाटत मला 10 रुपये मिळाले, हाही खुश असतो. हे सगळं दोन्ही बाजूने असत्य व्यवहार चाललेला असतो, पण सत्यासारखा चाललेला असतो आणि म्हणून त्याला धरून जगत चाललेलं असतं. असो, आपल्या विषयावर मूळ विषयावर येऊया. आजची रास आहे सिंह. हे राशी भविष्य काय आहे की त्या ज्या 12 राशी आहेत आणि त्यांचा जो स्वभाव आहे तसा मनुष्याचा स्वभाव, आणि मग त्याच्यावरून मनुष्याचं भविष्य सांगितलं जातं. आता सिंह हा एक हिंस्र प्राणी आहे, म्हणजे वनराज सिंह आहे, तो क्रूर प्राणी आहे. हिंसा म्हणजे मांसाहारी प्राणी आहे. आणि मग त्याचा स्वभाव काय असेल, त्याचा स्वभाव क्रोध असेल. आणि मग सिंह राशीच्या माणसाचं जर भविष्य पाहायचं झालं तर मग अरे बापरे, तुमची सिंहासारखी गर्जना असते आणि बाग तुम्ही फार तुमच्या आवाजाने नुसता धरारा माणसाला हे होतो आणि सगळ्या गावावर तुमचं हे, म्हणजे अशा प्रकारचं जे सिंहाचा स्वभाव आहे तो त्या माणसामध्ये, हा सिंहासारखा माणूस आहे हो, काय वाघासारखा माणूस आहे. वाघ आणि सिंह हे जवळजवळ एक प्रजाती आहे, म्हणजे त्याच्यातले हे 2 प्रकार आहे. तर अशा प्रकारचा हा जो सिंहाचा भाग आहे तोच माणसामध्ये आहे. आणि मग सिंहाचे गुण माणसात असतातच. क्रूरता असते, तुम्ही फार क्रूर आहात, आणि तुम्ही रागवत नाही अगोदर कोणावर, पण रागवले तर कोणाचं ऐकत नाहीत असं सांगितलं की त्याला ते खरं वाटणार. तेव्हा हा क्रोध नावाचा जो आहे तो विकार आहे. आणि भगवद्गीता सांगते काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. काम आणि क्रोध हे विकार आहेत आणि सिंह हा क्रोध स्वभावाचा हा प्राणी आहे. तेव्हा संतांनी काय सांगितलं की यांना सगळ्यांना मारता येत नाही आणि घालवता येत नाही, तर मग काय करा, यांच्यापाशी काम आहे. काम क्रोध बंदी खाणी तो कामने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, असं सांगितलेलं आहे. तेव्हा सिंह काय, वाघ काय, यांच्या राशीचे जे माणसं आहेत ना ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे असतात. एक माणूस रस्त्याने चालला होता, दुसऱ्या माणसाला चुकून धक्का लागला. म्हणलं ए डोळे फुटल्यात का काय तुझे, धक्का देतोस, तो माझ्या नादी नको लागो म्हणला. तो म्हणला अरे जा रे, काय करतोस तू. काय करतो म्हणजे माझं आडनाव वाघ हे म्हणाले. वाघ हे म्हणलं. तो म्हणला जा त्याला भेट नाही मी, आमचंही आडनाव वाघमारे आहे. अरे बापरे, तो म्हणला वाघमारे काय असं. म्हणजे त्या स्वभावावरून सुद्धा माणसाला धसका बसतो आणि माणसात तो स्वभाव असतो. त्या सगळ्या विकारांना ताब्यात ठेवणं, भगवत भक्ती करणं, सत्संगती करणं आणि संतुलित राहणं ही षडविकार आहेत. त्यापैकी हा क्रूर असणारा, क्रोध असणारा हा सिंह आहे. सिंह कोणाची भीडभाड पाहत नाही, तो वनराज आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा की सिंह राशीवरून जर भविष्य सांगायचं ठरलं तर तुम्हाला असं सांगता येईल. आणि संतांच्या सहवासात राहिले तुम्ही की तुमचं खरं भविष्य आहे आनंदी होणं, आणि आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला आत्मज्ञान म्हणजे माया आणि ब्रह्म
जगत आणि जीव ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळल्या पाहिजे, तरच आपण सुखरूप होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.